जंत जनावरांसाठी घातक असतात। ते जनावरांच्या शरीरातील पाचक रस आणि रक्त शोषतात, त्यामुळे जनावरे अशक्त बनतात। अशा जनावरांपासून उत्पादनही कमी मिळतं। मग हे लक्षात घेऊन जंतनाशकाची निवड कशी करावी, त्याचा वापर कसा करावा आणि जंतांचा प्रादुर्भाव कसा रोखावा याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो। जंत झालेले जनावर रोडावतं, अशा जनावराला अपचन होतं किंवा हगवण देखील लागते। जंत आतड्याच्या त्वचेवर जखमा करतात, त्यामुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळून येतात। जनावरांची त्वचा खडबडीत दिसते। जंत झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार क्षमताही कमी होते, त्यामुळे ते विविध आजारांना बळी पडतात। वासरांच्या पोटामध्ये जंत झाल्यामुळे त्यांची भूक मंदावते, वासरांची वाढ देखील नीट होत नाही आणि वजनही घटते। त्यांच्यामध्ये अशक्तपणा येतो, त्यांना रक्तक्षय होतो। अशी सगळी लक्षणे जर तुमच्या जनावरांमध्ये दिसत असतील तर अशा जनावरांचे लगेच जंत निर्मूलन करणं आवश्यक आहे। आता पाहूयात जंतनाशकाच्या निवडीविषयी। जनावरातील जंतांचा प्रादुर्भाव लक्षात येताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंत निर्मूलनाचं नियोजन करावं। जंतनाशकाची निवड करण्यापूर्वी आपल्या जनावराला कोणत्या प्रकारच्या जंताची बाधा झाली आहे किंवा आपल्या भागातील जंतांचा प्रकार जाणून घेण्यासाठी आधी जनावरांच्या शेणाची तपासणी करावी लागते। तपासणी केल्यानंतर जंतांच्या अंड्यावरून आजाराचे अचूक निदान करता येते। यामुळे जंत निवारणासाठी उपयुक्त आणि प्रभावी जंतनाशक निवडणं सोपं होतं। अनेक प्रकारच्या जंतांना एकाच वेळी नियंत्रण करण्याची क्षमता असलेले जंतनाशक वापरल्यास ते प्रभावी ठरतं। आता पाहूयात जंतनाशकाचा वापर कसा करावा ते। शिफारशीनुसार वेळेवर जंतनाशके द्यावीत। जंतनाशक सर्व प्रकारच्या जंतांवर कार्यक्षम असावं। जंतनाशकांचा जनावरांवर विपरीत परिणाम होणार नाही याची देखील काळजी घ्यावी। एकाच जंतनाशक वारंवार वापरू नये, नाहीतर जंत त्याला प्रतिसाद देत नाही। पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच जंतनाशकाची मात्रा द्यावी, कमी जास्त प्रमाणात देऊ नये। जंतनाशक पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गोठ्यातील सर्व जनावरांना एकाच दिवशी जंतनाशक द्यावे। जंतनाशक देण्याची तारीख, मात्रा इत्यादी माहिती वहीत नोंद करावी। जंतांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर जंतबाधा झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रादुर्भाव होऊ नये याकरता खबरदारी घेणं आवश्यक आहे। त्यासाठी शेणाची तपासणी करून कळप निरोगी ठेवावा। तपासणी केल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव कळतो आणि त्यानुसार उपाय देखील करता येतात। जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी त्यांना चांगला आहार द्यावा, जेणेकरून जनावरे जंतांच्या प्रादुर्भावाला बळी पडणार नाहीत। लहान वासरांना जन्माच्या 6 तासांच्या आत चीक पिण्यास द्यावा, त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते। गोठा आणि कुरण स्वच्छ राहील याकडे देखील लक्ष द्यावं। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।